नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विषय तसा हार्डच आहे. याच्या पाठीमागे भरपूर साऱ्या कट ऑफ बद्दल मी बोललेलो आहे. आज परत एकदा त्या कट ऑफ बद्दल बोलायचं आहे. बरेच दिवस झाले तुमचा निकाल लागून पहिली आन्सर की येऊन. त्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांनी मेसेज आणि कॉल पण केले. काही व्हिडिओच्या कमेंट पण आहेत, सर गट ब चा पूर्वचा कट ऑफ तुम्ही सांगा एकदा. आता कसा असतो हा कट ऑफ, हा अंदाजित असतो. मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगतो, जसं ते म्हणतात ना, इस घटना के सब पात्र काल्पनिक है. आता ते काल्पनिक मी इथे म्हणणार नाही, हे काय पिक्चर किंवा मालिका नाही आहे, पण एवढं आहे की एक अंदाज असतो प्रत्येकाचा. पाठीमागचं कट ऑफ, त्याचा अंदाज, तो कट ऑफ लावताना काय निष्कर्ष लावले, काय काय गोष्टी ध्यानात घेतल्या, त्यावरून हे अंदाज बांधले जातात. आता हा अंदाज का द्यायचा असतो की विद्यार्थ्यांना येणाऱ्या एक्झामच्या दृष्टीने तयारी करताना तो कॉन्फिडन्स येणं, 100% अभ्यासाला लागावं की नाही, ह्या द्विधा मनस्थितीत काही विद्यार्थी असतात त्यांच्यासाठी असतो. जे विद्यार्थी फार हुशार आहे, अतिहुशार आहे, ज्यांना माहिती सगळं की मी आहेच आणि काही गरज नाही आहे, ते तर आहेच, अभ्यास करताय सिरियसली. पण असे काही विद्यार्थी नवीन असतात, त्यांना ह्या गोष्टी अननोन आहे, त्यांना पाठीमागचा सगळा काय म्हणूया भूतकाळ माहीत नाही आहे, अंदाज नाही एक्झामचे कट ऑफचे. त्या विद्यार्थ्यांसाठी कदाचित ही त्यांची मागणी असू शकते, त्यांच्यासाठी काही असे व्हिडिओ असू शकतात. सो माझा जेवढा अभ्यास या क्षेत्रामध्ये आहे, कट ऑफच्या क्षेत्रामधला, तो सगळा लक्षात घेऊन मी तुम्हाला फक्त एक याच्यावरती काही भाष्य करणार आहे. कट ऑफ आत्ता लगेच सांगणं त्या गोष्टी बाजूला ठेवतो मी, पण याच्यावर भाष्य करतोय ॲटलिस्ट मी, की तुम्हाला कंबाईनचा पूर्वचा हा कट ऑफ काय गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहे, तो त्यावर थोडक्यात मी बोलतो. तरी पण तुमचं सजेशन, तुमचं मत काय असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. मला माहिती आहे की खूप जास्त विद्यार्थी आहे ज्यांना अपेक्षा आहे की तुम्ही सांगावं असं, आणि काही विद्यार्थी आहेत असे पण त्यांना फक्त कमेंट करायचे असतात. हरकत नाही आहे, काही हरकत नाही. फक्त तुम्हाला मी आता सांगतोय, लक्ष द्या, शेवटपर्यंत बघा. तुम्हाला मी सांगतोय कट ऑफ किती लागणार याच्यासाठी ना काय काय मुद्दे महत्त्वाचे आहेत, हे सगळे मुद्दे लक्षात घ्या आणि मग आपण कट ऑफवरती पण भाष्य करूया. बघा, तत्पूर्वी इग्नाइट अकॅडमीकडून ऑलरेडी प्रिलिम मेन्सची बॅच चालू आहे. तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपातली पण अवेलेबल आहे. बॅच होती आपल्याकडे. काही 2025ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खाली स्क्रोल लाईन चालू आहे, तुम्ही त्यासाठी पण एनरोल होऊ शकता. मुख्य परीक्षेसाठी मराठीची सेपरेट विजय शेळके सरांची बॅच अवेलेबल आहे 499+ GST मध्ये, आणि इंग्लिशसाठी तुम्हाला बाळासाहेब बोडके सरांची 499+ GST मध्ये बॅच अवेलेबल आहे. दोन्ही बॅच अवेलेबल आहे. दोन्ही बॅचचे फीचर सारखेच आहे. तुम्हाला या बॅचमध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर आहे, अनलिमिटेड रिव्ह्यू आहे, टॉपिक वाईज टेस्ट आहे, फुल लेंथ टेस्ट आहे, नोट्स अवेलेबल आहे, PYQ प्रॅक्टिस आहे, रिव्हिजन सेशन आहे, डाऊट क्लिअरिंग सेशन पण असणार आहे. सो खूप चांगली हेल्प तुम्हाला नक्कीच या दोन्ही विषयाची. आणि तुम्हाला माहिती आहे की 50% मार्क यांनाच आहे मेन्समध्ये. पहिला पेपर तुम्हाला मराठी इंग्लिशचाच आहे, 200 मार्कांसाठीचा, 50-50 प्रश्न. सो चांगली तयारी तुमची इथे होऊ शकते. आता मी तुम्हाला काही मुद्दे लक्षात घेतो. तर पहिला मुद्दा आहे की ह्या वर्षी ना हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, 1 एक्झाम 1 कट ऑफ लागणार आहे. म्हणजे ही गट ब ची संयुक्त पूर्वपरीक्षा झाली आहे. या एक्झामला जेवढे मुलांनी फॉर्म भरले, जेवढ्या मुलांनी एक्झाम दिली, ह्या सगळ्या मुलांमधनं एकच कट ऑफ लागणार. म्हणजे काय, इथे तुम्ही जर बघितलं PSI, त्यानंतर STI आणि ASOची पदं होती 3. SRची होती का? नव्हती. मग ह्या तिन्हींच्या जेवढ्या जागा असेल ना, त्या जागेच्या अगेन्स्ट एकच कट ऑफ लागणार आहे. 2 म्हणजे सेपरेट PSIचा वेगळा, STIचा वेगळा, ASOचा वेगळा कट ऑफ लागणार नाही. हा मुद्दा एकदम क्लिअर कट लक्षात घ्या. इथून पाठीमागे जर बघितलं तर पाठीमागे मात्र सेपरेट कट ऑफ लागायचे. एक्झाम मधून सेपरेट कट ऑफ लागायचे. सो इथे मात्र तसं नाही आहे. इथे तुम्हाला एकच कट ऑफ लागणार आहे. आता मागच्या वर्षापर्यंत असं नव्हतं, ह्या वर्षी असं का केलं तुम्हाला पुढे सांगतो. तो महत्वाचा मुद्दा इथे येईल तुमचा, हा कनेक्ट इथे होणार आहे, पुढे सांगतो मी तुम्हाला. आता लक्षात घ्या, कट ऑफ लागताना हा एक महत्वाचा मुद्दा, ह्या वर्षी खूप निकालात लागणारा हा मुद्दा आहे. जे याला अनुसरून आता पहिल्यांदाच निकाल लागणार असल्यामुळे बरेचसे तर्कवितर्क फेल जाण्याचे चान्सेस असू शकतात. ओके. दुसरं आहे की एकूण जागा किती हे खूप महत्वाचं आहे. तसं म्हणाल तर जागा खूप कमी होत्या, त्याला लागूनच तिसरा मुद्दा जो आहे माझा, जागा वाढणार का. जागा तर खूपच कमी होत्या, 480 जागा फक्त होत्या. कधी कधी जाहिराती यायच्या तर एका पदाची जाहिरात 480ची असायची, फक्त PSI 480 पद, STI 480 पद. आता हे सगळे मिळून 480 जागा आहेत. खूपच कमी जागा आहेत. म्हणजे फक्त द्यायच्या म्हणून दिल्या की काय असं वाटतंय, एवढा मोठा महाराष्ट्र, एवढी मोठी लोकसंख्या आणि 480 पदं भरती करताय तुम्ही कंबाईन गट ब ची ओव्हर महाराष्ट्रामध्ये.
त्यानंतर जागा वाढणार का याबद्दल बरेचसे विद्यार्थ्यांनी आंदोलन केली, निवेदनं दिली, बऱ्याचशा चॅनल्सवरती याच्यावरती भाष्य केलं गेलं, मागणी केली गेली, प्रशासनाकडे मागणी केली गेली. सो जागा वाढण्याचे चान्सेस आहेत. मुख्य परीक्षेची जाहिरात जोपर्यंत येत नाही तोपर्यंत हे चान्सेस जिवंत आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे पाठीमागच्यावरती बरेचसे व्हिडिओ मी पण घेतलेले आहे. बरीचशी मागणी पत्र 2024च्या अगेन्स्ट आत्ता आयोगाकडे गेलेली आहे आणि बऱ्याचशा वॅकन्सी बद्दल पण पाठीमागे मी व्हिडिओ घेतला. ते पण मी चार्ट तुम्हाला दाखवतो की जागा वाढण्याचे चान्सेस आहेत. जसं की तुम्हाला बघा हा चार्ट आहे. गट ब संयुक्त पूर्व परीक्षेसाठी अंदाजित रिक्त जागा ज्या आहेत ना या जागा बघा, ही ऍड आल्यानंतर आता म्हणजे डिसेंबर 2024 जानेवारी 25 मध्ये एक आपण आरटीआयच्या माध्यमातून जी माहिती मागवली त्यामध्ये रिक्त जागा, तेवढा जागा भरत नाही हा भाग वेगळा. PSIच्या 2500 प्लस आहे, STIच्या 700 प्लस आहे, सब रजिस्ट्रारच्या 40 आहे, SOच्या अराउंड 200 आहेत. एवढ्या जागा रिक्त असताना टोटल 480 ची ऍड आहे ना हे म्हणजे चुकीचंच आहे. 480 याला भरपूर कारणं प्रशासनाने दिलेली आहे. त्यांच्याकडे असणारं आर्थिक जमवाजमव फार कमी आहे, त्यामुळे एका अधिकाऱ्याकडे 2-2, 3-3 जबाबदाऱ्या देणं असंही घडत आहे. सो ह्या जागा तुम्ही बघितलं तर जागा वाढण्याचे चान्सेस 99% आहे. ते मुख्य परीक्षेच्या ऍड येण्यापर्यंत जिवंतच आहे तुम्हाला सांगितलं. हा उल्लेख त्यांनी पूर्व परीक्षेच्या जाहिरातीमध्येच केलेला आहे की जागा वाढू शकता मुख्य परीक्षेच्या अगोदर किंवा त्याला मी अजून ऍड करतो पूर्व परीक्षेचा निकाल लागेपर्यंत. आता पहिली आन्सर की आली आहे, फायनल आन्सर की येईल, नंतर मेन्स ची लिस्ट लागेल. सो पूर्व परीक्षेतून मुख्यला जाण्यासाठीची फायनल यादी लागेपर्यंत जागा वाढण्याचे चान्सेस असू शकतात. आता जागा जरी वाढल्या तर तुम्हाला त्या निकाल लागल्यानंतर कळणार नाही ना. कधी कळेल तुम्हाला ऍक्च्युअली मुख्य परीक्षेची जाहिरात येईल तेव्हाच कळेल. सो आता चान्सेस आहेतच त्यांचे, साहजिक आहे, पण ते तुम्हाला कधी कळेल मुख्य परीक्षेची जाहिरात आल्यावरतीच कळेल. सो चान्सेस असणार आहे. मग तोही मुद्दा लक्षात घ्यायचा, जागा जर वाढले तर कट ऑफ थोडे खाली येणार आहे. इथे निश्चित येणार आहे का, कारण 1 एक्झाम 1 कट ऑफ आहे, बरोबर. म्हणजे जेवढ्या जागा आहेत ना त्याच्या पट विद्यार्थी काय मुख्यला जाणार आहे. पुढचा मुद्दा माझा तोच आहे. सो जागा वाढल्या तर संख्या वाढते, संख्या वाढली तर कट ऑफ खाली येणार. कसं मी पुढे सांगतो. मग आता हा मुद्दा महत्वाचा आहे, मुख्य परीक्षेला जाण्यासाठी रेशिओ काय. आता हा रेशिओ काय आहे त्यांनी त्यांच्या ऍड मध्ये सांगितलं. रेशिओ तुमच्या समोर मी ठेवलेला आहे. स्कीम ऑफ एक्झाम मध्ये तुम्ही जर गेलात MPSCच्या स्कीम ऑफ एक्झाम मध्ये हा पॉइंट आहे 6.4 नंबरचा पूर्व परीक्षेचा निकाल. पूर्व परीक्षेचा निकाल लागताना बघा त्यांनी सांगितलंय गट बच्या सेवेकरिता एकूण पदांच्या काय सांगितलंय, एकूण पदांच्या 12 पट. आता दरवर्षी ते 12 पट घेत नाही, बराच वेळ 14 ते 15 पट उमेदवार ते घेत असतात, 14 ते 15 पट. तरी पण मी त्यांचा मुद्दा आहे 12 पट म्हणून 12च घेतलेला आहे मी, पण घेताना 14-15 पट, कधी कधी 18 पट पण विद्यार्थी घेतलेले आहेत. त्याला वेगळी कारण आहेत, पण आता सध्या लक्ष द्या 12 पट मी इथे पकडतो. किती 12 पट प्रत्येक आरक्षित प्रवर्गातील. बघा दुसरं काय सांगितलं, प्रत्येक आरक्षित प्रवर्गातील 12 पट. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी एक्झाम्पल घेतलं, SC ला सपोज 50 जागा आहे तर SC चे 12 पट विद्यार्थी म्हणजे 600 विद्यार्थी येणार मुख्यला. किंवा ST चे उमेदवार आहेत सपोज 40च्या 12 पट म्हणजे 12 चौक 60, 12 पंचे 60, 12 चौक 48 म्हणजे 480 विद्यार्थी येणारच आहे. सपोज OBC चे विद्यार्थी आहेत तर 150च्या 12 पट उमेदवार जाणारच आहे. 15 2 15 3 18, 1800 विद्यार्थी जाणारच आहे. लक्षात. मग अशा पद्धतीने प्रत्येक प्रवर्गाचे 12 पट जाणार आहे. आता बघा मग 480च्या 12 पट जर केले तर टोटल मुख्यला 5760 विद्यार्थी असणार आहे. आता हा ऍक्च्युअल त्यांनी सांगितलेला आकडा मी पकडलाय. 14 आणि 15 पट जर तुम्ही घेतलं तर मुलं जास्त असू शकणार आहे, मुलं जास्त असणार आहे. सपोज मी मॅक्सिमम 15 पट जर घेतलं, 15 8 20, 15 चौक 60, 7200 विद्यार्थी पण असू शकतात मॅक्सिमम. ओके, आता एवढे विद्यार्थी मुख्यला जाणार आहे. मग मुद्दा हा आहे की जागा जर वाढल्या, काय जागा जर वाढल्या म्हणजे बघा इथे 480 मी ऑलरेडी पकडलेले आहे. इथे जर जागा वाढल्या, फॉर एक्झाम्पल जागा वाढून गेल्या आणि 700 पर्यंत जागा गेल्या, मग 700च्या 12 पट जाणार, 12 7 91, 9100 जागा म्हणजे 9100 विद्यार्थी मुख्यला जाणार. म्हणजे जशा जागा वाढतील तशा मुख्यला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पण वाढेल. मग मला सांगा जर जागा नाही वाढली तर 5760 हा लास्ट नंबरचा जो विद्यार्थी असेल, लास्ट नंबरचा जो विद्यार्थी त्या कॅटेगरी मधला
त्या कॅटेगरीनुसार तुम्ही विचार करा. कॅटेगरीनुसार लास्ट नंबरचा जो विद्यार्थी असेल त्याचा फॉर एक्झाम्पल त्याला लास्टला मार्क पडलेत, सपोज 58 मार्क पडले, हा कट ऑफ लागला त्या कॅटेगरीचा. जागा जर वाढल्या तर 58च्या खालचा विद्यार्थी पण घ्यावा लागेल. यासाठी जागा वाढल्यात मग त्या कॅटेगरीनुसार परत जागा वाढल्या, 58च्या खालचा विद्यार्थी घ्यावा लागेल, कदाचित तो 56 पर्यंत जाईल. म्हणजे हा कट ऑफ काय होईल, खाली खाली जाईल. जागा जर वाढल्या तर निश्चित, जागा जर वाढल्या तर कट ऑफ खाली जाईल. का निश्चित म्हणतो मी तुम्हाला, कारण एकूण पदाच्या 12 पट उमेदवार घ्यायचे आहे. सो हे उमेदवार डबल असणार आहे का, नाही. बघा पाठीमागच्या एक्झाम मध्ये कसं होतं, म्हणजे जो कट ऑफ लागायचा तो कसा लागायचा कट ऑफ, थोडक्यात तुम्हाला मी ते एक्सप्लेनेशन देतो. बघा पाठीमागची कट ऑफ कशी, सपोज हा PSI आहे, हा STI आहे, हा ASO आहे, बरोबर. यांचे काही सेपरेट कट ऑफ लागायचे, सेपरेट कट ऑफ लागायचे. म्हणजे काय व्हायचा, ए नावाचा एक विद्यार्थी आहे, ए नावाचा विद्यार्थी तो PSI ला पण बसला, तो ए नावाचा STI ला पण आहे, तो ए नावाचा ASO ला पण आहे. फॉर एक्झाम्पल PSIच्या 40 जागा आहे, STIच्या 50 जागा आहे आणि ASOच्या 10 जागा आहे, सपोज एक्झाम्पल घेतलं मी. तर मग व्हायचं काय, सेपरेट कट ऑफ लागायचे. तर इथे किती विद्यार्थी मुख्यला जायचे, मुख्यला जाणारे विद्यार्थी किती होते, 40 गुणिले 12, 12 चौक 48, 480 इथे जायचे. इथे मुख्यला किती जायचे, 50 गुणिले 12, 600 जायचे. इथे मुख्यला किती जायचे, 10 गुणिले 12, हे किती जायचे, 120. मात्र टोटल विद्यार्थी, मग टोटल जागा जर काउंट केल्या आपण, किती झाला ह्या 100, आणि विद्यार्थी किती झाले, साहजिक विद्यार्थी किती होणार आहे, 1200, बरोबर. 12 पट गेले ना, 1200. आता ह्या 1200 मध्ये ऍक्च्युअल 1200 विद्यार्थी नवीन आहेत का, नाही, सगळे सारखे वेगवेगळे आहेत का, कॉमन आहे याच्यामध्ये. म्हणजे हा ए नावाचा विद्यार्थी इथे पण आहे, इथे पण आहे, इथे पण आहे. म्हणजे ऍक्च्युअल संख्या किती आहे, 2 वजा केले तर ही 1198 आहे. मग आता मी एक्झाम्पल ए घेतलंय, असे ABCDE असे कितीतरी उमेदवार असू शकतात की ज्यांचा खूप चांगला अभ्यास आहे, ते तिन्ही ठिकाणी क्वालिफाईड व्हायचे. म्हणजे ऍक्च्युअल 1200 मध्ये ऍक्च्युअल मुलं जर काउंट केले, डोकं जर काउंट केले मुलांचे, आकडा कागदावरती 1200 गेले मेन्सला, पण डोकी जर काउंट केली तर ती फक्त किती असायची, 800 ते 900. का, बाकीचे 300, कारण हेच डबल असायचे, कारण सेपरेट कट ऑफ लागायचे ना. मग ते उमेदवार तिन्ही ठिकाणी असायचे. मग हे मागच्या वर्षी खूप मोठ्या प्रमाणे आंदोलन उभी केली, लक्षात आणून दिलं MPSCला किंवा MPSCने लक्षात घेतलं, आणि मग ह्या वर्षापासून एक एक्झाम एक कट ऑफ. यावरती मी सेपरेट व्हिडिओ पण घेतले, खूप छान ॲनालिसिस करून तो व्हिडिओ पण दिला होता. मुलांचे खूप चांगल्या कमेंट आल्या होत्या की खूप छान एक्सप्लेन केलं तुम्ही. त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी मार्केटमध्ये म्हणजे सोशल मीडियातनं बाहेर आल्या, आणि हा कट ऑफ 1 एक्झाम 1 कट ऑफमध्ये कन्वर्ट झाला ह्या वर्षी. सो हा मुद्दा तुम्हाला लक्षात आला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. हा कळला. मग आता इथे लक्षात घ्या की जर संख्या वाढल्या तर कट ऑफ कमी होणार आहे, आणि संख्या वाढती याचे चान्सेस बऱ्या प्रमाणात आहे. बऱ्याच मोठ्या लेवलला सगळेच तयारी करत आहे. आता बघा इथे मी तुम्हाला सांगितलं 12 पट उमेदवार, प्रत्येकाची संख्या लक्षात घेतली तर टोटल जागेच्या 12 पट जाणार आहे. म्हणजे याच्याही 12 पट राहणार आहे. म्हणजे आता टोटलच घ्या तुम्ही, याच्या प्रत्येकाच्या 12 पट तर होणारच आहे, टोटल 12 पट जाणार आहे. फक्त कॉमन जो स्टुडंट होता ना, कॉमन स्टुडंट सगळीकडे, तो मात्र इथे राहणार नाही. मेन्सला मात्र तिघही एक्झाम मेन्स तुमची होणार आहे, ती मेन्सला तुम्ही तिघही एक्झाम एकत्र देऊ शकतात. मग तुम्हाला चॉईस मिळेल की तुम्हाला काय घ्यायचं, तिघांपैकी PSI घ्यायचं, STI घ्यायचं की ASO. त्यांनी चॉईस जरी घेतली तर विद्यार्थी मात्र राहणार ना, संख्या खाली शिल्लक राहणार ना, कारण तेवढे उमेदवार आलेलेच आहे मेन्सला, तेवढे उमेदवार आहेच मेन्सला. सो त्यांनी चॉईस जर मला PSI घ्यायची तर उरल्या तर 2 ठिकाणी तो सिलेक्ट असेल तर त्या जागा इतर उमेदवारांना मिळणार, त्याच्या खालच्या त्याच्यापेक्षा कमी मार्क असणाऱ्या उमेदवारांना 100% त्या जागा मिळणार आहे. सो हा एक मुद्दा तुम्ही लक्षात घेतला असेल. अजून काय, एकूण विद्यार्थी संख्या म्हणजे ह्या एक्झामला ऍक्च्युअल आलेले, एक्झाम दिलेले संख्या किती आहे त्याच्यावरती तुमचा कट ऑफ लक्षात घ्या लागणार आहे. किती विद्यार्थी यावेळेस फॉर्म भरले होते, किती विद्यार्थी ऍक्च्युअल एक्झामला आले, तो ऑथोराइज डेटा आल्यानंतर मी मला कळवतोच. पेपरची काठिण्य पातळी, आता पेपरची काठिण्य पातळी लक्षात घ्या. बऱ्याच मुलांचे मेसेज आणि कॉल आणि कमेंट आहे, आपण विद्यार्थ्यांशी इंटरव्ह्यू पण घेतले. तर हा पेपर तुम्हाला साधारणतः मध्यम, सोपा ते मध्यम ह्याकडे गेलाय, सोपे ते मध्यमच्या दृष्टीने, म्हणजे पुढे कठीण येतो ना, पुढे मीडियम येतो, सोपा ते मध्यम आणि कठीण म्हणूया आपण त्याला. म्हणजेच इंग्लिशमध्ये शब्द लिहायला थोडे सोपे जातात, इझी, मॉडरेट आणि डिफिकल्ट आहे. म्हणजे हा पेपर सोपे ते माध्यमच्या दरम्यान होता, इझी टू मॉडरेट लेवलचा होता, बरोबर आहे. म्हणजे मुलांना फार अवघड गेलेला नाहीये.
अवघड गेलेला नाहीये, म्हणजे मध्यम पर्यंत तो आलेला आहे. या सरासरी बघितला तो मध्यम होता. फक्त तुम्हाला इथे काय झालंय, करंट अफेअरचे जे प्रश्न आहेत ना, करंट अफेअर चालू घडामोडी, ते जरा खूप विद्यार्थ्यांना अवघड गेलेली आहेत. बाकी ओव्हरऑल बाकीचे जे प्रश्न होते प्रत्येक सब्जेक्ट निहाय, जसं पाठीमागची क्वेश्चन पेपर होती त्याच धर्तीवर ही क्वेश्चन पेपर होती, तसेच प्रश्न 10-20 प्रश्न आलेले होते, 15. त्याचनुसार बघितलं तर इथे पेपर बऱ्या प्रमाणात सोपा गेलेला आहे. ओके, हा एक मुद्दा लक्षात घ्या. आणि दुसरं काय, बऱ्याच एक्झाममध्ये आता पाठीमागच्या एक्झाम आहे त्या एक्झामचे फायनल लिस्ट बाकी लागणं, म्हणजे 2023 PSIची, STIची, ASOची किंवा इतर ज्या एक्झाम सरळ सेवेच्या माध्यमातून इतर एक्झाम आहेत त्यांची लिस्ट लागणं बाकी आहे. सो ते विद्यार्थी कॉम्पिट करायला इथे पण आहे. सपोज यामध्ये कॉम्पिट करणं असा विद्यार्थी आहे की जो PSI मागच्या वर्षाच्या लिस्टमध्ये, मागच्या वर्षामध्ये त्यांनी मेन्स दिलेली आहे आणि त्याची फायनल मेरिट लिस्ट येणं बाकी आहे, फायनल मेरिट लिस्ट बाकी आहे, त्याच्यात त्याचं नाव येऊ शकणार आहे. त्याचं नाव जर इथे आला तर साहजिक तुमच्या या कॉम्पिटिशनमधून तो वजा होणार आहे, ते पण लक्षात घ्यावं लागेल. असे बरेचसे उमेदवार आहेत ज्यांचे रिझल्ट पेंडिंग आहे, फायनल स्टेजमध्ये रिझल्ट पेंडिंग आहे, ते उमेदवार तुमच्यावर कॉम्पिट करणारच नाही, म्हणजे ते मेन्सला येणारच नाहीये. जरी ते आता मेन्समध्ये गेले, हा एवढं मात्र होणार काय, ते मेन्सला येणार आहेत, कारण त्यांचं सिलेक्शन इकडे लवकर झालं नमुळे ते परत या एक्झामला पात्र झालेत ना, म्हणजे विनाकारण कॉम्पिटिशन वाढणार आहे ती. आता त्याच्यात दोषी उमेदवार नाही, त्यात दोषी तर हे निकाल लावण्यासंदर्भातच आहे, कोर्टात केसेस पडणं, MPSCने लक्ष न देणं किंवा भरपूर गोष्टी आहेत. त्याच्यामुळे ही कॉम्पिटिशन विनाकारण तुमची इथे वाढवली जाते, वाढणार आहे. तो आता मेन्स जरी देणार नाही, आता सपोज सिलेक्ट झाला तो इथे PSI म्हणून मेन्स देणार नाहीये, पण मग तो असणारच ना मेन्समध्ये, त्याने एक जागा घेणारच ना, तो त्याची चुकी नाहीच बिचाराची, निकाल लागले नसते, लवकर लागले असते तर तो कशाला इकडे आला असता. सो हा पण फटका बसणार आहे. हे सगळ्या गोष्टी म्हणजे कट ऑफ वाढून देणार आहे. हा काय करणार, कट ऑफ तुमचा वाढून देणार आहे. बाकीच्या गोष्टी कशा आहे, डिपेंड करता वाढतो पण आणि कधी कट ऑफ कमी पण होतो. हा 100% कट ऑफ वाढून देणारा मुद्दा आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी, जवळपास 7 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या, ह्या 7 गोष्टी मॅटर करणार आहे तुमचा कट ऑफ हा किती असू शकतो. आता एक अंदाज ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर ठेवलाय. अजून काही मुद्दे तुमच्याकडे असेल तर मला कमेंटमध्ये कळवा, आणि तुम्हाला या मुद्द्याच्या आधारे तुमच्या मित्रांचे मार्क, तुमचे मार्क, तुम्हाला गेला पेपर कसा आहे पर्सनली, याच्यावरून तुम्हाला काय वाटतंय कट ऑफ किती जाऊ शकतो, ओपन जनरल आणि ओपन फिमेलचा कट ऑफ काय जाऊ शकतो, किंवा तुम्ही तुमच्या कॅटेगरीनुसार पण एक कमेंटमध्ये मला नक्की कळवा. मला अपेक्षित तुम्ही मला कट ऑफ सांगाल किती आहे, आणि मग याच्यावर मी भाष्य करेल, आणि याच्यावरती भाष्य करताना सगळा डेटा तुमच्या समोर ठेवून भाष्य करेल कट ऑफ काय लागू शकतो. सो कट ऑफ हा मी आकडा तुम्हाला आता सांगत नाहीये, अपेक्षित आहे तुम्ही मला पहिले कमेंटमध्ये सांगावा की काय कट ऑफ लागू शकतो. याच्यावर तुम्ही परत उद्या तुम्हाला येऊन परत याच्यावरती सांगेल की हा कट ऑफ काय लागू शकतो, अंदाजित काय लागू शकतो, त्यानुसार तुम्हाला अभ्यासाची दिशा ठरवायची आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला ह्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवल्या. मुख्यची तयारी तुम्ही जर करत असाल तर नक्कीच मराठी आणि इंग्लिशचा हा मार्गदर्शनचा बॅच, ही बॅच अवेलेबल आहे आपल्याकडे. विजय सरांचं मराठी आहे, बाळासाहेब बोडके सरांचं इंग्लिश नक्कीच तुम्हाला कमी फीमध्ये अवेलेबल करून दिलंय. नक्कीच फायदा होत असेल तर नक्की जॉईन करा. त्यासाठी ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा किंवा आमच्या हेल्पलाईन नंबरला कॉल करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा आपण नक्की भेटूया कट ऑफ या विषयाबद्दल. डॉट कट ऑफ किंवा अंदाजित कट ऑफ काय लागू शकतो याबद्दल मी तुम्हाला नक्की कळवतो. कुणाला वाटतंय की कट ऑफ किती जाऊ शकतो हे मात्र कमेंटमध्ये मला नक्की कळवा. तुर्तास थांबतो. धन्यवाद.